श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की बऱ्याच कुटुंबामध्ये आपण बघतो की पिता पुत्र पुत्री किंवा पती पत्नी सासू सून काका पुतण्या किंवा नणंद भाऊजाई यांच्यामध्ये खूप संघर्ष आणि खूप भांडणे होत असतात की ते अगदी विकोपाला गेलेले दिसतात. घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारच. हे जरी किती खरं असले तरी मतभेद आणि वादविवादामुळे कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो आणि त्याचा परिणाम असा होतो की घरातली शांती नष्ट होते आणि ह्या ताणलेल्या नातेसंबंधामुळे मानसिक तणाव देखील वाढतो. म्हणजे घरामध्ये आपल्या एखाद्या व्यक्ती आजारी पडतो किंवा खूप डिप्रेशन मध्ये जाते किंवा त्यासोबत त्याच्यामध्ये इतकी निगेटिव्हिटी नकारात्मकता येते की ते कोणतेही काम करू शकत नाही. तर हे टाळण्यासाठी एक खूप सुंदर असा सोपा आणि छान उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर तो कसा करायचा आहे तेच आज आपण जाणून घेऊया. तर या उपायामध्ये आपल्याला एक गृहकलह नाशक यंत्र तयार करायची आहे आणि हे यंत्र आपल्याला जे कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आहे त्याने स्वतः आपल्या हाताने हे यंत्र तयार करून लावायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला एक तांबड्या रंगाचे कागद किंवा कापड घ्यायचं आहे आणि त्यावर काळ्या शाईने हे यंत्र लिहायचे आहे. जर जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे हे यंत्र तयार करायचे आहे आणि हे सगळं लिहून आपल्याला स्वयंपाकघराच्या दक्षिणेकडील भिंतीवर ते लावायचे आहे आणि रोज सकाळ संध्याकाळ याला उदबत्ती ओवाळायची आहे. पण लक्षात ठेवा हे यंत्र कुटुंबातील जी प्रमुख व्यक्ती आहे त्यानेच हे स्वहस्ते लिहून आणि मग लावायचे आहे. या यंत्राच्या प्रभावामुळे कौटुंबिक कलह हेवे दावे किंवा जे काही वादिवाद असतील घरात राग लोभाचे सगळे जेही अशा प्रकारची हे कारणे होतात कुटुंबामध्ये कलहाची ते त्याचे अगदी समूळ उच्चाटन होते. खूप सुंदर असा हा सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे. हा उपाय करून एकदा अनुभव घेऊन बघा आणि मला कमेंटला सांगा. अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. थोडाही जरी हेल्पफुल वाटला असेल तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन माहितीसोबत आणि नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.